आज बनवायची आहे आपल्याला पेरूची आईस्क्रीम. पेरूच्या आईस्क्रीममध्येच का तर आमच्यात ना कधी कधी एवढी फळं आणली जातात ना अक्षरशः ते खाण्यावाचून ना तशीच खराब होऊन जातात. आता तो त्यातलाच हो एक पेरू की जो गेले 2 दिवस झालं तसाच पडून आहे, त्याच्याकडे कोण बघाना सुद्धा झाले. मग म्हणलं ह्याचं काहीतरी करावं. मग घेतला त्याला स्वच्छ धुवून घेतला कापून घेतल्यावर बघा कसा आहे आतनं पांढरा शुभ्र, पण पांढरा नाही तो गुलाबी पेरू आहे. आता त्याच्या पोटातल्या बिया घ्यायच्या सगळ्या काढून अशा चमच्यानं दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित. पेरू तुटून द्यायचं नाही कारण पेरूचं काम थोडं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अशा अलगद अशा बिया सगळ्या काढून घ्यायच्या आपल्याला सगळ्या एकसारख्या. ह्याचीच आपल्याला क्रीम बनवायची आहे, त्याच्यामुळं बिया ह्या लागणार आहेत आणि तो गरही लागणार आहे, त्याच्यामुळे पेरूची चव येणार आहे आपल्याला आईस्क्रीममध्ये. आता ह्या बिया काढून झाल्या त्या पेरूला म्हणलं तू साईडला बस म्हणून पेरू दिला साईडला थोडासा ठेवून. आता पुढची प्रोसेस बघा. आता या बिया घेतल्यात का त्या बियाच्या साईडला ठेवून पेरू बरोबर आणि बाकीच्या ज्या गोष्टी लागणार आहेत का नाही त्या घ्यायच्या. बाकीच्या गोष्टीमध्ये काय ही क्रीम घेतली आपण, साखर नको असली तर नाही घालायची आणि मिल्क पावडर घेतली, एवढं साहित्य लागतंय. आता ही द्याचं सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला फिरवायचं आपल्याला गरागरा. त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं म्हणजे छान अशी त्याची पेस्ट होती तयार. आता त्याच्यामध्ये ती साखर मिल्क पावडर बी द्यायची टाकून जेणे त्याला गोडवा येतो. आता हे सगळं थंड करण्यासाठी त्याच्यात द्यायची मलाई टाकून, आहे का नाही एक नंबर कसलं क्रीमी होईल बघा. आता मलाई टाकली की जादू बघा पुढं. मिक्सरच्या भांड्यावर हात ठेवले कसं बारीक होते, झालं का नाही बारीक. असं बारीक करून घ्यायचं. आता खाताना थोडा बी त्रास होऊ नये म्हणून पुढची प्रोसेस की चाळणीवरनं ही व्यवस्थित गाळून घ्यायचं जेणेकरून त्याच्यात बियाचं तुकडं असलं का नाही ती साईडला निघते. ते बघा या अशा पद्धतीनं गाळून घ्यायचं. तुमच्याकडे जशी गाळणी आहे त्यानं गाळा. माझ्याकडे पुरणाची होती, मी पुरणाच्या गाळणीनं गाळले. आता सगळा त्याचा पल्प ना काढून घ्यायचा एका वाटीत म्हणजे व्यवस्थित त्यात भरता येतो आपल्याला पेरूत छान. आता ह्या बिया साईडला काढून द्यायच्या आणि आपण जी पल्प काढलाय तो घ्यायचा. दिसतंय का नाही क्रीमी छान असं झालंय. आता ही पेरूच्या पोटात घ्यायचं भरून सगळं. भरताना नीट भरायचं, इकडं तिकडं सांडायचं नाही अजिबात, व्यवस्थितपणे असं व्यवस्थित अगदी भरून घ्यायचा पेरू काटोकाट पेरू भरून झाला की त्याच्याकडं असं थोडंसं बघायचं आणि त्याच्यावरती द्यायचा मसाला टाकून, मिरची पावडर असते ती आपली द्यायची टाकून म्हणजे चव चांगली येते. आणि त्याच्यावर द्यायचं असं झाकण ठेवून आणि त्याला म्हणायचं आता थंड व्हायला फ्रीजरमध्ये 6 तास बस म्हणून त्याला द्यायचं फ्रीजरमध्ये ठेवून 6 तासासाठी. 6 तासाशिवाय फ्रीज आता उघडायचं नाही. 7 तास झालं की फ्रीज उघडायचं आणि त्याला पहिलं बाहेर काढायचं. पेरूला तो चांगला गारटलेला असतो, त्याच्यावरचं असं झाकण काढायचं. वर लागलेलं असतं ते वाया घालवायचं नाही, ते काढायचं चाकून असं आणि त्यात ठेवायचं डबल. कुठलीही गोष्ट वाया घालवायची नाही. आणि घ्यायचं असं आता व्यवस्थित पद्धतशीरपणे कापून बघू शकताय छान असं कापायचं. आणि कापताना जरा जपून, पेरू थोडासा कठीण झालेला असतो फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं, त्यामुळं कापताना जपून कापायचं. बघा एकसारखा झालं का नाही पेरूचं आईस्क्रीम, दिसतं एवढं भारी, खायला किती भारी असेल मग विचार करा. मग सगळं 4 तुकडं असं करून घ्यायचं, त्याच्यावर द्यायची मिरची पावडर टाकून असं. आता आपलं हे पेरूचं आईस्क्रीम झालंय कापून व्यवस्थित. आता त्याच्यावरती घेऊया मिरची पावडर टाकून. मिरची पावडर टाकलं का नाही एक नंबर पेरूचं आईस्क्रीम लागतं बघा, एकदा नक्की बनवून बघा. आता सगळ्या आईस्क्रीमला असं मी लावून घेतले आणि एक तसंच ठेवलं होतं माहीसाठी आणि बाकीच्यांना लावून घेतलं होतं. आणि ही पेरूचं आईस्क्रीम का नाही आपण एकट्यानंच नाही खायचं, घरातल्यांना बी द्यायचं म्हणजे त्याची चव आणि गोडी अजून चांगली वाटते. सगळ्यांबरोबर वाटून खायचं. मग कसं वाटलं पेरूचं आईस्क्रीम एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं झालंय. अशी फळं टाकून द्यायचं नाही, त्याच्यापासून वेगळं काहीतरी बनवायचं आणि खाऊन घ्यायचं. आणि चॅनलवर नवीन असेल का नाही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा म्हणजे असं नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. परत भेटूया.